मिरजेत माऊली फाउंडेशनच्या वतीने 19वे भव्य रक्तदान शिबिर आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न। माऊली धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर रवींद्र आरळी यांना तर माऊली प्रेरणा पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती सतीश माळी यांना प्रदान। स्थानिक माऊली फाउंडेशनच्या वतीने कैलासवासी डॉक्टर श्रीहरी धोंडीराम व्हावळ यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले 19वे भव्य रक्तदान शिबिर तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा माऊली पुरस्कार वितरण सोहळा मिरज येथील IMA हॉल येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते। या प्रसंगी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमॅन संजय भोकरे, विख्यात शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद परमशेट्टी, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, माजी नगरसेवक गणेश माळी, फारुख जमादार, डॉक्टर सूर्यकांत व्हावळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। आणि या सोहळ्यास विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान केल्याबद्दल जत शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी यांना माऊली धन्वंतरी पुरस्कार, मीरा स्टील फॅब्रिकेशन अँड फायबर्सचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योगपती सतीश माळी यांना माऊली प्रेरणा पुरस्कार आणि वास्तववादी लेखिका आणि शास्त्रीय गायिका डॉक्टर सुमेधा आपटे रानडे यांना माऊली कलारत्न पुरस्कार आमदार गोपीचंद पडळकर आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले। याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात आणि समाजात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अनेक डॉक्टरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। आमदार गोपीचंद पडळकर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आमदार गोपीचंद पडळकर यांनी माऊली फाउंडेशनच्या गेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्याचे भरभरून कौतुक केले आणि ते म्हणाले की मिरज ही वैद्यकीय नगरी आणि वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखली जाते। तर या ठिकाणी दूरवरून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना डॉक्टरांनी आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने सहकार्याचा हात दिला पाहिजे। या सोहळ्याला सचिन चिंदे, मिलिंद मैंदर्गी, अरुण मालगावे, डॉक्टर प्रणवती व्हावळ, डॉक्टर स्वप्नील नाडे, डॉक्टर ऋषिकेश व्हावळ, मंदार बसगडेकर, मिलिंद अग्रवाल, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह मिरज शहरातील नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि माऊली फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं फडणवीस साहेब आले तेव्हा पण आपले आमदारसाठी तिथे ॲडमिट होते आणि व्हर्च्युअल त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं। म्हणजे गावाकडचा पोरगा डॉक्टर होतो आणि परत मिरजमध्ये एक चांगलं हॉस्पिटल उभा करतो आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा व्हावी। हे बघा, सगळे काय आपण काय सगळे संत लोक नाही, प्रत्येकाला स्वार्थ आहे। परंतु आता गावाकडे आम्ही जेव्हा लोक पाठवतो तेव्हा त्यांना खूप चांगली मदत होते। मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत होते, त्याच्यावर महात्मा फुले जन आरोग्य योजना पण आहे किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये असेल। मी डॉक्टर आज त्यांना पुरस्कार म्हणून त्या विषयावरती बोलतोय। तर एक चांगलं हॉस्पिटल उभा केलं आहे आणि मॅनेजमेंटमध्ये ते नंबर 1 आहे, म्हणजे एकदम मॅनेजमेंट गुरु असल्यासारखे आहे। त्याचं एवढं व्याप असतं तरी पण ते एवढं नियोजन व्यवस्थित करतात। मला वाटतं 500-700 लोक त्यांच्याकडे कामाला देतील, तर त्यांचं सर्व व्यवस्थितपणे नियोजन करणं आणि सगळ्या संस्था व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाणं हे त्यांचा हातखंडा आहे। आता ते नगराध्यक्ष आहेत आणि जर शहराच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की डॉक्टर आरळी साहेब नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर जर शहराचा चेहरा मोहरा बदलेल आणि मला एक ठाम विश्वास आहे की डॉक्टर रवींद्र आरळी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर शहर जे आज दिसतंय ते पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे बदललेलं असेल आणि ते बदलण्यासाठी जी काही सपोर्ट लागणार आहे, मदत लागणार आहे, मी त्यांच्यासोबत आहे। आणि माझे त्यांचं असं इतकं नातं जवळचं झालं आहे वस्ताद साहेब, आमच्यात म्हणजे कधीच अडचण येणार नाही अशी परिस्थिती आहे। आम्ही एकदम कामाच्या बाबतीमध्ये जतमध्ये काय आणण्याच्या नवीन योजना आणण्याच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी प्रयत्नशील आहे आणि लोकांना आम्ही विश्वास दिला आहे दोघांनी पण, मी विधानसभेला आणि त्यांनी नगराध्यक्ष होताना की आम्ही काहीतरी वेगळं करू आणि म्हणून आता जतला RTO कार्यालय मंजूर झालेलं आहे। आता काही लोक आमच्याकडे RTO कार्यालय करा म्हणत आहेत। आता जतला आम्ही प्राणी संग्रहालय नव्यानं मंजूर करतोय, महाराष्ट्र सरकारनं त्याला मंजुरी दिली। आता तो आमचा केंद्र सरकारनं प्रस्ताव केलेला आहे, जवळपास 400 कोटी रुपयाचं एस्टिमेट केलेलं आहे। आमचं प्राणी संग्रहालय झालं तर मिरजकरांना 1 दिवस जतला यावंच लागणार आहे। अशा पद्धतीचं प्राणी संग्रहालय आम्ही 110 एकरामध्ये जतमध्ये तयार करतोय। आमचा दुसरा एक वॉटर पार्कचा विषय आहे, तुम्ही 20-25 वर्षापूर्वी भोकरे वस्तादांनी काढलं होतं। तर गव्हर्नमेंटच्या फंडातून वॉटर पार्क एखादं करता येते का? कारण पर्यटन वाढल्याशिवाय जतला आम्हाला आमच्या लोकांच्या हाताला काम मिळणार नाही आणि म्हणून तशा पद्धतीचा प्रयत्न आहे। उंदीमध्ये आम्ही 2000 एकरात MIDC मंजूर करून घेतलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज।